महाराष्ट्रामध्ये टोटल ज्या लेण्या आहेत त्या 1500 लेण्या आहेत फक्त महाराष्ट्रामध्ये. जर आपण ओव्हरऑल जी लेण्या पाहिला अफगाणिस्तान वगैरे साईडला, सम्राट अशोकांनी 84,000 विहार आणि स्तूप बांधली. त्यांनी जर हे बांधलेच नसते तर बुद्ध धम्म या भारतातून नष्ट झाला असता. 1200 ते 1250 नंतर या सालानंतर जेव्हा भिक्खूंवरती हल्ले झाले, भिक्खूंच्या कत्ली वगैरे झाल्या, बुद्ध मूर्तींची तोडफोड झाली, असं भीतीचं वातावरण त्यावेळेस तयार झालं होतं. त्यामुळे भिक्षूंची संख्या ही कमी होत गेली आणि बरेचसे भिक्षू हे बाहेर देशामध्ये पलायन झाले. त्यामुळे भिक्षू यावेळेस तिथे राहिलेच नाही. बुद्ध धर्म संपूर्ण नष्टच झाला होता. फक्त या लेण्या त्यावेळेस होत्या. जेव्हा प्रकाश टाकला बौद्ध धर्मामध्ये बाबासाहेबांनी 1956 साली 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी नागपूर येथे 5 लाख अनुयायांसोबत जी दीक्षा घेतली, त्यामुळे हा बुद्ध धम्म हा टिकून आहे. नाहीतर इथल्या मनुवादी लोकांनी इथली आपली बुद्ध संस्कृती पूर्ण संपवून टाकली होती. पण आज जी बुद्ध संस्कृती आपल्याला पाहायला मिळते फक्त स्तूप जे विहार आहेत त्यांच्यामुळे पाहायला मिळते. म्हणून आपल्याला हे स्तूप असतील, या विहार असतील, लेणी असतील, यांना टिकवणं, यांचं जतन करणं, यांचा सांभाळ करणं हे आता आपलं काम आहे. ही आहे खोपोली ट्रेन आणि हा स्टेशन आहे केलवली. या स्टेशनपर्यंत आपण लोकल ट्रेनने येऊ शकता. केळवली स्टेशनला उतरायचं आहे. इथे उतरल्यानंतर आपल्याला या मार्गाने 3 ते 4 किलोमीटर पुढे आपल्याला लेणी पाहायला मिळते. आपण हा जे गाव बघता हा बीड जामरूख गाव आहे. या लेणीच्या पायथ्याशीच हा बीड जामरूख गाव आहे. तर आपल्या लेणीकडे जाण्याचा जो मार्ग आहे ती अशीच पायवाट आहे. आम्ही देखील इथं पहिल्यांदा आलो आहे, त्यामुळे रस्त्याची माहीत असल्यामुळे रस्ता चुकलो होतो. ज्या पायवाटेने आम्ही वरती आलो ती पायवाट चांगली नाही आहे. ही पायवाट आपण जर पाहिली तरी व्यवस्थित पायवाट आहे. आपण जर याल तर ह्याच पायवाटेने या. ते आल्यानंतर आपल्याला लेणी देखील समोर आपल्याला दिसते. पंचशील झेंडा मी दाखवतो. तर इथे या ठिकाणी आपल्याला लेणी पाहायला मिळते. जर आपल्याला लेणीवर यायचं झालं तर ह्या मार्गाचा वापर करा. या मार्गाने आलो. हा खूप खराब रस्ता आहे. इथून कोणी येण्याची चुकी करू नका. देखील लेणी आहे इथे. याचं काम हे अर्धवट झालेलं आहे. इथे दगड वगैरे लावण्यात आलेले आहेत. आता MBCRP संस्था ही आता 1 हप्त्यापूर्वी ते येऊन गेली. त्यांनी रस्त्याचं काम थोडंफार केलं आहे. बघू शकता कशा प्रकारे लेणीकडे येण्याचा रस्ता आहे. पावसाळा आल्यानंतर इथे शेवाळ वगैरे दगडावर जमत असणार, त्यामुळे आपण इथे येताना काळजी घ्यायची. नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील बीड खुर्द लेणी पाहण्यासाठी. लोकांना माहिती नव्हती इथे बुद्ध लेणी आहे, पण इथले जे गावकरी आहेत त्यांनाच फक्त माहिती होतं की इथे बुद्ध लेणी आहे.
तर आता या बीड खुर्द बुद्ध लेणीचा हा नव्याने शोध लागलेला आहे. 1 हप्त्यापूर्वी तिथे कार्यक्रम झाला. 5 एप्रिलला सम्राट अशोकांची जयंती होती. त्यावेळेस तिथे MBCRP जी संस्थेचे लोक होते इथे आले होते. त्यांनी इथे स्तूप देखील निर्माण केला आहे. तर आज आपण इथे ही लेणी संपूर्ण पाहणार आहोत आणि तुम्हाला देखील दाखवणार आहोत. लेणीच्या सुरुवातीला जर हा आपण भुयार पाहिला तर हा लेणीचे बांधकाम आहे. ही लेणी सुरुवातीला पाहिल्यानंतर काही लोक बोलतात की ही लेणी नैसर्गिक आहे, पण हे नैसर्गिक लेणी न बोलता हे या लेणीचं खोदकाम झालेलं आहे. पण हे दगड कडक आणि कठीण नसल्यामुळे ह्या लेणीचं अर्धवट काम झालेलं आहे. पुढे आपण जाऊन जर पाहिलं, पुढे आपल्याला एकदम भुयारी दिसतोय. तर आपल्याला एकदम आतमध्ये जाण्यासाठी भीती वाटते. याच्यामध्ये प्राणी देखील बसलेला असू शकतो, त्यामुळे आपण इथे पुढे जात नाहीये. या लेणीची जर बांधणी बघितली तर इथे निवासस्थान देखील म्हणजे राहू शकतात लोक. अशा प्रकारे या लेणीची बांधणी झालेली आहे. पण या लेणीमध्ये कुठलाही इथे आपल्याला स्तूप पाहायला मिळत नाहीये किंवा इथे भिक्षू निवासस्थान फक्त एकच आहे, तो त्या साईडला आहे, तो देखील आपण पाहूया. पण ही लेणी अर्धवट असल्यामुळे आपल्याला हे असं काम येथील पाहायला मिळतो. ह्या लेणीचा जर खडक आपण जर पाहिला तर हा खूप कमजोर खडक आहे, कठीण आणि खडक नसल्यामुळे या लेणीचं पूर्ण काम झालं नाहीये. त्यामुळे या लेणीचं अर्धवट काम झालेलं असावं. आता जसं जसं आम्ही आतमध्ये चाललोय तसं असं खूप वास मारतोय. हा लेणीचा समोरचा पृष्ठभाग आहे. हे बघा ना, गोलाकार आकाराने या लेणीचं खोदकाम झालेलं आहे. लोक बोलतात की ही नैसर्गिक लेणी आहे. नैसर्गिक लेणी ही कशी असू शकते? गोलाकार आकाराने या लेणीचं खोदकाम झालेलं आहे. हे बघा, संपूर्ण गोलाकार आकाराने खोदकाम झालेलं आहे. प्रॉपर आपण बघू शकता की पूर्ण गोलाकार आकाराची ही लेणी इथे पाहायला मिळते. पुढे जर आपण पाहिलात, अजून एक लेणी आहे. याच्या बाजूला देखील असे छोटे छोटे खोदकाम केलेले आहेत. आता तिथे स्तूप देखील बांधलेला आहे, ते पण आपण पाहूया. या पुढे जर हा लेणीचा रस्ता जर आपण पाहिला, इथे आपला पाय देखील स्लिप मारू शकतो. पावसाळ्यामध्ये त्या दगडावर शेवाळ वगैरे जमा होतो. इथे पंचशील झेंडा इथे लावण्यात आलेला आहे. आता आपण येथील मुख्य लेणी इथे आलेला आहे. बुद्ध लेणी हा देखील आता लावण्यात आलेला आहे. इथे पण आपण जर पाहिलात, छोटा स्तूप पाहायला मिळतो आपल्याला. हा स्तूप देखील हा नव्याने बांधण्यात आलेला आहे. त्या लेणीच्या इकडे उजव्या साईडला हे देखील आपण पाहिलं, हे नैसर्गिक नाहीये, याचे थोडंफार खोदकाम झालेलं आहे. इथे एक माणूस झोपू शकतो असे लेणीचं खोदकाम झालेलं आहे. या लेणीवरनं हेच लक्षात येतं की ही लेणी ही अर्धवट खोदकाम केलेली लेणी आहे. या साईडला पण आपण बघितलं तरी लेणीचे हे खोदकाम अर्धवट होतं. हे स्तूप आपण बघतोय, MBCRP या संस्थेने हे इथे सिमेंट, रेती, पाणी वगैरे घेऊन येऊन त्यांनी तर एका दिवसातच काही तासाभरच या स्तूपाचं त्यांनी निर्माण केलं. तर MBCRP या संस्थेचं खूप खूप धन्यवाद. लेणी संरक्षण करणं का गरजेचं आहे? जे आपल्या प्राचीन लेण्या आहेत, आपली प्राचीन संस्कृती, बौद्ध संस्कृती ही जर आपल्याला जपायची असेल, टिकून ठेवायची असेल, पुढच्या पिढीला दाखवायची असेल, तर लेणी संरक्षण हे गरजेचं आहे. लेणी संवर्धन हे गरजेचं आहे. भारतीय पुरातत्व विभागाने देखील याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण बऱ्याचदा ते लोक याकडे लक्ष देत नाहीये. पण आपले जे बौद्ध अनुयायी आहेत त्यांनीच या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. थोडं थोडं काही असेल, आपण बुद्ध लेणीला भेट दिली पाहिजे, तिथं बुद्धवंदना घेतली पाहिजे, त्यानंतर इथं साफसफाई केली पाहिजे. तर तिथं आपलं येणं जाणं राहिलं तरच ते बुद्ध संस्कृती टिकून राहील. नाहीतर तिथे एखादी देवीची किंवा देवाची मूर्ती बसवल्यानंतर ही पांडव लेणी आहे अशा त्या लेणीला नाव देण्यात येईल. कर्जत देखील आंबिवलीची लेणी आहे, तिला पांडव लेणी म्हणून तिला बोललं जातं. तर इथे पण असं काही प्रकार सध्या दिसत नाहीये. माझा सांगण्याचा हेतू हेच आहे की आपण लेण्यांना भेट दिली पाहिजे, तिथे साफसफाई केली पाहिजे. ठीक आहे, जेणेकरून आपलं जाणं येणं राहिलं तर अशा बुद्ध लेण्यांमध्ये कुठलीही देवीची मूर्ती बसणार नाही आणि आपली बौद्ध संस्कृती ही जपून राहील.
तर हे स्तूप जर बघता आपण, हा जो स्तूप आहे हा उद्देशिका स्तूप आहे. याला उद्देशिका स्तूप काय म्हणतं, तर स्तूपाचा मुख्य हेतू हा पूजनासाठी असतो. उद्देशिका स्फूर्तीसाठी हा स्तूप निर्माण केलेला असतो. म्हणजे कसं, प्रत्येक लेणीमध्ये आपण स्तूप पाहिलेले आहेत अशा, तर हे स्तूप फक्त हे पूजनासाठी बांधलेले आहेत, याचे निर्माण पूजनासाठी केलेले आहेत. तर असे स्तूपाचे 4 प्रकार आहेत. एक शारीरिक स्तूप, एक पारभोगी स्तूप, एक उद्देशिका स्तूप आणि एक मनोती स्तूप, काम्य किंवा मनोती स्तूप. आपण ह्या लेणींचं जे 4 प्रकारचे स्तूपांचे सांगितलेले आहे, मागच्या व्हिडिओमध्ये नालासोपाराचा व्हिडिओ केला, तर जर तुम्ही पाहिला असेल तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये आम्ही सविस्तर स्तूपांची माहिती दिली आहे. त्या स्तूपाच्या राईट साईडला आपण बघितलं तर इथे भिक्षू निवासस्थान आहे. बघू शकता इथे एक भिक्षू निवासस्थान इथे निर्माण केलेलं आहे. इथे भिक्षूची बसण्याची व झोपण्याची ही खोली आहे. इथे बसून देखील भिक्खू मेडिटेशन करत असणार. एक भिक्खू इथे राहू शकतो अशी ही व्यवस्था आहे. प्रॉपर दगडीचं कोरीव काम केलेलं आपल्याला इथे पाहायला मिळतो. इथे शिलालेख देखील आहे. इथे आपण शिलालेख पाहूया. शिलालेख इथे कोरण्यात आलेला आहे. पण या भिक्षू निवासस्थानाच्या बाहेरील भिंतीवर आपल्याला प्राणी देखील पाहायला मिळतात. आपण बघू शकता. तर हे इथे घोडा कोरण्यात आलेला आहे. इथे देखील कुठला तरी प्राणी, त्याचे चित्र, हे शिल्प कोरण्यात आलेलं आहे. पण ते आज आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीये. पण त्याचं थोडंफार निर्माण केलेली जी शिल्पकला आहे ती आपल्याला दिसते. इथे देखील आपण पाहिलं तर इथे देखील कोरीव काम केलेले आहेत. असं वाटतं इथे उद्दिष्ट चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. इथे जर आपण पाहाल व्यवस्थित तर हे कमलाच्या फुलाच्या आकाराचं इथे हे शिल्प इथे कोरण्यात आलेलं आहे. बरेचसं काम इथे कोरीव काम केलेलं आहे. पण ते आज आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीये. पण इथे जवळ आल्यानंतर आपल्याला कमलाचं फूल इथे पाहायला मिळतो. इथे जर पाहिलं तर हे बघा, इथे आपल्याला हे स्वस्तिक पाहायला मिळतो. बघितलं, मूळ हा जो चिन्ह आहे, जो स्वस्तिक चिन्ह आहे, हा बुद्ध धर्मामधील महत्त्वाचा चिन्ह आहे. तो देखील इथे कोरण्यात आलेला आहे. हे बघा, हे असं जवळ आल्यानंतर आपल्याला हे चिन्ह पाहायला मिळतात. लांबून लवकर हे चिन्ह लक्षात येत नाही. इथे स्तूपाच्या वरती पाहिलं तर इथे एका पक्षाचा घरटा आहे. सध्या तरी तो इथे राहतो की नाही ते आपल्याला माहिती नाही आहे. तर आपण पुढे देखील जाऊन बघूया की तिकडे काही लेणीचं खोदकाम केलं आहे का. कारण की हे ज्या लेण्या आहेत, बऱ्याच ठिकाणी आपल्याला या लेणींचं अर्धवट काम झालेलं आहे. तर आपल्याला इथून सांभाळून जायचं आहे. पावसाळ्यामध्ये इथे येणं कठीण आहे. कारण की पावसाळ्यामध्ये इथून पाणी पडत असणार, ही पाण्याची जागा आहे. त्याच्यामुळे या साईडला येणं कठीण आहे. इकडे देखील पाहिलं हे नैसर्गिक असू शकतं. लेणी पाहताना आपण कुठेही हात लावताना आजूबाजूला बघायचं आहे. एखादा किडा असेल किंवा एखादा साप असेल तर आपल्याला चावू शकतो. त्यामुळे पायाखाली देखील आपल्याला बघायचं आहे. लेणी फिरताना, किल्ले फिरताना आपल्याला पायाखाली बघणं, कुठे हात लावताना तिथे बघणं गरजेचं आहे. कारण की आपण शहरापासून खूप लांब आलेलो आहे. इथे आपल्याला कुठलीही सुविधा, उपचार मिळणं कठीण आहे. त्यामुळे आपल्याला ही आधीच काळजी घ्यायची आहे. हे जर आपण बघितलं तर हे नैसर्गिक असू शकतं. पुढच्या साईडला आपण जर पाहिलं तर हे नैसर्गिक आहे. वरून जे पावसाळ्यात पाणी पडतो, तो पाणी इथे उतरतो. पाण्यामुळे दगड कमजोर पडून इथे ही नैसर्गिक गुहा तयार झालेली आहे. बघितलं तर हे बघा, कमजोर दगड पडलेला आहे.
हे समोर आपण इकडे हे गाव बघू शकता. पुढील जर हा मार्ग बघितला तर हा खूप स्लिपरी मार्ग आहे. इथे पाय घसरण्याची, खाली पडण्याची ही खूप भीती आहे. म्हणून आपल्याला जर इकडे लेणी फिरायला यायचं असेल तर आपल्याला कंपल्सरी पायामध्ये शूज घालायचे आहे. चप्पल किंवा तुम्ही सँडल घालून इथे याल तर तुमचा पाय स्लिप मारण्याची भीती आहे आणि तुम्ही डायरेक्ट खाली पडू शकता. लेणी फिरताना आपल्याला स्वतःचीच काळजी घ्यायची आहे, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. या मार्गाने सरळ जर आपण कुठला रस्ता आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आम्हाला असं वाटत होतं या साईडून देखील कुठला असा रस्ता असेल, या रस्त्याने जाऊया. बरं झालं आम्ही आलो नाही. आम्ही त्या जे समोर जे आपल्याला जे मैदान दिसतंय, ते ग्रीन झाडी दिसते, त्याच रस्त्याने तिथे येऊन आपल्याला त्या कॉर्नरने वरती जायचं आहे. आणि या वरती आल्यानंतर या कातळाच्या साईडने आपलं पुढे पुढे चालत यायचं आहे. या मार्गाने आम्ही आलो होतो. तर हे खूप खतरनाक आहे. रस्ता माहिती नसल्यामुळे आम्ही इथे देखील येताना आमची परत चुकी झाली. आम्ही ह्या मार्गाने गेलो, हे जे दिसतंय इथून चढलो तर आपल्याला हे जे झाड दिसतंय इथे ही बॉटल लावत आहोत. ही बॉटल ही या मार्गाने जाण्याची ही दिशा दाखवण्यासाठी आम्ही इथे बॉटल लावली आहे. तर या बॉटलचा उपयोग आम्ही अशा प्रकारे केला आहे. आपल्याला ही दोन झाडं देखील दिसतात आहे, या झाडांचा आपण अंदाज घ्यायचा आहे. या पायवाटेने आपल्याला पुढे जायचं आहे. हा जो रस्ता आता नव्याने तयार केला आहे, हा MBCPR नव्याने थोडा जो तयार केला आहे, तर हा रस्ता एकदम व्यवस्थित आहे. आपण सुरक्षित लेणीपर्यंत पोहोचू शकता. तर आपल्याला हेच सांगेन, आपण जर इथे बुद्ध लेणी पाहण्यासाठी येत असाल तर या सोप्या पायवाटीचा आपण वापर करावा, जेणेकरून आपल्या जीवाला कुठलाही धोका नसेल. तर लेणीला आपण जेव्हा भेट द्याल तर आपल्यासोबत पाण्याच्या बॉटल जवळ असणं गरजेचं आहे. लेणी फिरताना खूप तहान लागते. सध्या गरमीचे दिवस आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे लेणी फिरताना आपल्यासोबत पाणी ठेवणे, थोडंफार काही खायला ठेवणे, एखादं फ्रूट वगैरे असेल का असेल, मोस्टली फ्रूटच बेस्ट असेल. कोंढाणे कर्जत येथील लेणी पाहिली ती देखील व्यापारी मार्गावर आहे. त्यामुळे ही देखील जी लेणी आहे हिचं बांधकाम केले आहे. हे जरी आपल्याला इथे कमी प्रमाणात दिसेल, हे देखील व्यापारी मार्गावरच आहे. या व्यापारी मार्गावरूनच बौद्ध भिक्षू आपल्या इथे निवासस्थान करत होते आणि या व्यापारी मार्गावरूनच पुढे ते आपल्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करत होते. त्यामुळे या व्यापारी मार्गावर आपल्याला बुद्ध लेणी पाहायला मिळतात. खूप चांगलं वाटतं इथे आल्यानंतर आम्हाला ही नवीन लेणी पाहायला मिळाली. तर तुम्हालाही कशी ही व्हिडिओ वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जय भीम.